Take one. Action. नमस्कार. जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत प्रकरण 9. पण या प्रकरणाच्या सुरुवातीला मी एका वाचकाची प्रतिक्रिया वाचून दाखवतो, जी पुढील प्रमाणे. सारंगजी, खूपच उत्सुकता वाढवणारा इतिहास व योग्य तर्कसंगती असलेले आपले लेखन आहे. युरोपातील व येथील बरीच उदाहरणे आपण विषय समजण्यास्तव दिली आहेत, ती लाजवाब आहेत. या युद्धात शिवाजी महाराज जिंकले असून मिर्झाराजे जयसिंह हारले आहेत, या आपल्या प्रतिपादनाशी पूर्णपणे सहमत आहे. अहो, जिथे हुशार औरंगजेबाला आपण हारलो आहोत व शिवाजीने आपणास मूर्ख बनविले आहे हे कळण्यास उशीर झाला, तिथे सामान्य लोकांची काय कथा. पण इतिहासकारही हे समजून घेण्यास कमी पडलेत. एकंदरीत इतिहास हा केवळ वाचून समजत नाही, तर समजून वाचावा लागतो हेच खरे. तुमचे पुस्तक 2दा वाचले. आपण हे इतिहास संशोधनाचे महान कार्य केले आहे, त्याबद्दल आपणास एक शिवभक्त या नात्याने खूप धन्यवाद. असं राजीव चन्ने यांनी नागपूरहून ही प्रतिक्रिया दिली होती. राजीव चन्ने यांचे आभार. आता आपण पाहू एपिसोड 9. Cut. What happened? काय झालं? Papa, aren't we doing episode 9? Yes. But on the poster it says episode 6. Oh, really? Oh, yeah. That's a problem. Okay, let us fix this. Here you go. 9. आकड्यांचा खेळ. All right. We will start. नमस्कार. जय शिवराय. आपण आतापर्यंत 8 एपिसोड ऐकले आहेत. आज आपण ऐकूया प्रकरण 9, आध्यात्मिक विरोधाभास. गमावून जिंकणे. अध्यात्माचे गणितच विचित्र व उलटे आहे, कारण यामध्ये मिळवायचे असेल तर प्रथम गमवावे लागते. सर्वस्व गमावून म्हणजे शून्यावस्था प्राप्त करून. सर्वस्व गमावून योगी पुरुषाला सर्व मिळते. यात मनुष्य हारून जिंकतो. यू विन बाय लुझिंग. महाराज योगी पुरुष होते, इथेही त्यांनी गमावून मिळवले आहे. पुरंदरच्या अभूतपूर्व लढ्यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजे व शिवाजी महाराज यांच्यात 5 कलमांचा तह झाला. तो शिव इतिहासात पुरंदरचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांनी आपल्या शत्रूंशी स्वकीय व परकीय महाराजांनी आपल्या शत्रूंशी अनेक तह केले, पण ते फारसे प्रसिद्ध नाहीत व कोणाला त्याबद्दल फारशी माहितीही नाही. पण पुरंदरचा तह मात्र प्रसिद्ध झाला, कारण या तहामुळेच महाराजांच्या पराभवावर व मिर्झाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. पण हे सत्य नव्हे. पुरंदरच्या तहातील जी 5 कलमे आहेत ती सर्व दोषपूर्ण
किंवा फसवी आहेत व त्यातील एकही कलम अर्थपूर्ण नाही, म्हणून त्याला पुरंदरचा पोकळ तह म्हणायला हवे. किंवा नेमक्या शब्दात सांगायचे तर पुरंदरच्या 5 कलमांचा मसुदा महाराजांनी तयार करून मिर्झाराजांच्या गळ्यात मारला. पुरंदरचा तह हा महाराजांनी मिर्झाराजांच्या व औरंगजेबाच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे व हे मी पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे. या तहाद्वारे महाराजांनी मिर्झाराजांना व औरंगजेबाला मूर्ख बनवले, फसवले. पण महाराजांच्या या जाळ्यात इतिहासकार देखील अडकले व त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला. पुरंदरचा फसवा तह. या प्रकरणात आपण पुरंदरच्या पहिल्या व दुसऱ्या कलमांचा विचार करूया. दुसरे कलम सर्वात फसवे आहे. हे जे 5 कलम आहेत ते आपण मागच्या प्रकरणात म्हणजे 8व्या प्रकरणात आपण ऐकले आहेत, पण या सगळ्यांची कारणमीमांसा आपण पुढे करत जाणार आहोत. पण त्यातले पहिले 2 कलमे आपण या प्रकरणात पाहणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना आपल्याला थोडी गणिताची मदत घ्यावी लागेल. तेव्हा त्या दृष्टिकोनातून हे प्रकरण महत्त्वाचं आहे. त्यात काही कॅल्क्युलेशन पण आहेत आणि त्यासाठी तुम्ही जर ते नीट समजून घेतलं तर महाराजांनी नेमकी काय चतुराई केली ते आपण या प्रकरणात पाहणार आहोत, म्हणजे आकड्यांच्या बाबतीत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की यात काही कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व आहेत, तेव्हा नीट ऐका. आकड्यांचा खेळ. महाराजांनी 23 किल्ले म्हणजे 66% व 4 लाख होन वसुलाचा मुलूक म्हणजे 80% बादशाहला दिला, तर उरलेले 12 किल्ले व त्याखालील 1 लाख होन वसुलाचा मुलूक त्यांच्याकडे राहिला. जे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत आणि ते सर्वांना माहिती आहे. 23 किल्ले आणि 12 किल्ले आहे, या संबंधी आपण हे 2 आकडे ऐकलेले आहेत. पण वरील हे सर्व आकडे फसवे आहेत, म्हणून ते चुकीचे आहेत. मग खरे आकडे काय आहेत व त्याला काय पुरावा? तुमच्या मनात हाच प्रश्न पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहूया. यासाठी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला तोरण्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 11 जून 1665 पर्यंत म्हणजे तह होईपर्यंत महाराजांनी किती किल्ले जिंकून बांधून आपल्या ताब्यात ठेवले याची मी यादीच तयार केली आहे. ही यादी तयार करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती व सर सेतू माधवराव पगडी यांचे छत्रपती शिवाजी या 2 पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे. त्यानुसार महाराजांकडे त्यावेळी 23 अधिक 12 बरोबर 35 किल्ल्यांचा हिशोब होतो, बरोबर. तर त्यांच्याकडे हे 35 किल्ले नसून 60 पेक्षा अधिक किल्ले होते हे सिद्ध करता येईल. कुठले किल्ले आहेत त्या तक्त्यांमध्ये मी या किल्ल्यांची यादीच तयार केली, ती तुम्हाला वाचून दाखवतो. किल्ल्यांची मी नाव वाचून दाखवतो. जे 23 किल्ले शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांना दिले असं सांगितलं जातं, ते पहिले 23 किल्ले मी तुम्हाला वाचून दाखवतो. पुरंदर, वज्रगड, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, पळसखोल, रूपगड, बख्तगड, मोरबखन, माणिकगड, सरूपगड, साकरगड, मरकगड, अंकोला, सोनगड व मानगड.
हे ते 23 किल्ले. ओके, हे किल्ले त्यांनी तहात मोगलांना दिले. आता बाकी किल्ले बघूयात. ते सर्व किल्ले मी तुम्हाला वाचून दाखवतो. तोरणा म्हणजे प्रचंडगड, राजगड, कुंवारीगड, सुभानमंगळ, रायगड, चंद्रगड, मकरंदगड, कांगोरी, चांभारगड, प्रतापगड, ढवळगड, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड, दुर्गाडीचा किल्ला, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, मंगलगड, पांडवगड, चंदनगड, वंदनगड, वसंतगड, वर्धनगड, मच्छिंद्रगड, कल्याणगड, विशाळगड उर्फ खेळणा, व्याघ्रगड, मोहनगड, चीरदुर्ग उर्फ मंडनगड, लिंगाणा, देहरीगड, फोंडा, रेडीचा किल्ला, सिंधुदुर्ग, तेरेखोलचा किल्ला, उदयदुर्ग, तळेगड, महागड, घोसला, बिरवाडी, पाली, हिंगणगड व भोरप. ह्या सगळ्या नावं जर तुम्ही बघितले तर हे 60 पेक्षा अधिक किल्ले होतात. आणि या 2 पुस्तकामध्ये म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आणि सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये तुम्ही क्रॉस चेक करू शकतात की या किल्ल्यांची नावे आहेत का नाही म्हणून. किल्ल्यांच्या नावांची ही यादी थोडी गोंधळात टाकणारी आहे, कारण एकाच किल्ल्याची 2 नावे आहेत. म्हणजे कदाचित शत्रूंना चकवण्यासाठी. उदाहरणार्थ इसागड व विसापूर ही एकाच किल्ल्याची नावे आहेत. पण तरी ही यादी महाराजांकडे 60 पेक्षा जास्त किल्ले होते हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. ओके, महाराजांचंच एक विधान मी तुम्हाला वाचून दाखवतो. नीट ऐका. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत. हे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचंच विधान आहे. या विधानाचा संदर्भ आता आपण बघूया की हे विधान त्यांनी कधी कशामुळे केलं ते बघूया आपण. ही किल्ल्यांची यादी आपण पाहिली. या वरील यादीशिवाय आणखी एक पुरावा म्हणजे स्वतः महाराजांचे मोगली सरदारास पाठविलेले पत्र. हे पत्र एकच वर्ष आधी म्हणजे इसवी सन 1664 मे जूनच्या सुमारास या वर्षातील आहे. शाहिस्ते खानाला पळवून लावल्यानंतर व सुरत लुटल्यानंतर त्यांनी ते लिहिलेले आहेत. या पत्रात ते म्हणतात, आज 3 वर्षे बादशाहचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा मुलूक काबीज करण्याकरता चालून येत आहेत. हे तुम्हा सर्वांस माहीतच आहे. बादशाह हुकूम फरमावतात, शिवाजीचे किल्ले व मुलूक काबीज करा. तुम्ही लोक त्यांना जवाब पाठवता की आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या कठीण मुलखात कल्पनेचा नुसता घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे, मग तो मुलूक काबीज करण्याची बात कशाला. भलत्याच खोट्या बातम्या बादशहाकडे लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही. कल्याणी व बिदर हे आदिलशाहीतील किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही कब्जा केलेत. आमचा मुलूक अवघड व डोंगराळ आहे, नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. पुढचं वाक्य नीट ऐका. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यालगत आहेत. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशाहस आपण का कळवित नाही.
अमीर उल उमरा शाहिस्ते खान आमच्या या अस्मानचुंबी पहाडात व पाताळापर्यंत पोहोचणाऱ्या दऱ्याखोऱ्यात 3 वर्ष सतत खपत होता. शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याला काबीज करतो असे बादशहाकडे लिहून लिहून तो थकला. या खोडसाळ वर्तनाचा नतीजा त्याला भोवला. तो नतीजा सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यांपुढे आहेच. आपल्या भूमीचे संरक्षण करणे हाच माझा फर्ज आहे आणि तुम्ही बादशाहकडे किती खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपला फर्ज बजावण्यास कधीही चुकणार नाही. अशा आशयाचं पत्र स्वतः शिवाजी महाराज यांनी त्या मोगली सरदारास पाठवलेलं आहे की ज्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत. तुम्ही ते पत्र क्रॉस चेक करू शकता बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात. मिर्झा राजांनी आपल्या मागणीतील एकही किल्ला वा रुपया कमी करण्यास स्पष्ट नकार दिला म्हणे. मग ही वरील यादी व महाराजांचे पत्र काय दर्शवते? चाकणचा किल्ला शाहिस्ते खानाने जिंकला होता, तर पन्हाळा महाराजांनी पन्हाळ्याच्या तहात आदिलशाहीला देऊन टाकला होता, म्हणून त्यांची नावे वरील यादीत नाहीत. बरोबर. हे झालं किल्ल्यांच्या यादीबाबत, पत्राबाबत. आता किल्ल्यांच्या नावावरून केलेल्या चलाखीबाबत आपण पाहूया. महाराजांनी इथे काय चलाखी केली हे आपण सविस्तर बघूया. नीट ऐका. वास्तविक वज्रगड किंवा रुद्रमाळ हा काही वेगळा किल्ला नाही, तो पुरंदरचाच एक भाग आहे. पण तो स्वतंत्र किल्ला असल्यासारखा यादीत समाविष्ट आहे, जो दिलेर खानाने जवळजवळ जिंकलाच होता. पुरंदरचा बालेकिल्ला सोडून इतर भागही दिलेर खानाने आपल्या ताब्यात आणलेला होता. म्हणजे काहीच काळात, म्हणजे काही दिवसातच दिलेर खानाने हा जिंकलाच असता. त्या आशयाचं विधान स्वतः मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना ऐकवलेलं आहे. तुम्ही ते मागच्या प्रकरणात जाऊन क्रॉस चेक करू शकता. ते म्हटले होते की पुरंदर तो हमारा कब्जा आ ही गया है, असं मिर्झा राजांचं वाक्य पहा. खंडागडा नावाचा कोणताच किल्ला नाही. मोगलांना सिंहगडाची माची दाखवून हा खंडागडा असे सांगून फसवण्यात आले. त्यामुळे खंडागडा आणि कोंढाणा हे 2 किल्ले नसून एकच किल्ला आहे. ओके. पुरंदर आणि कोंढाणा यांच्याबद्दलची चलाखी केली, तीच गोष्ट माहुली या किल्ल्याबाबत. माहुली, भंडारदुर्ग व पळसदुर्ग या किल्ल्यांची. खरे म्हणजे हा एकच किल्ला आहे माहुली. एका मोठ्या डोंगरावर 3 शिखरे आहेत. ती म्हणजे त्या 3 शिखरांना नाव दिलेत माहुली, भंडारदुर्ग व पळसदुर्ग. परंतु हा आहे एकच किल्ला माहुली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांनी किल्ल्यांच्या बाबतीत केलेल्या चलाखीबाबत आपल्या पुस्तकात लिहिलेले नसले तरी त्यांच्या व्याख्यानात मात्र त्याचा उल्लेख केला आहे. मला ते आठवतं. तसेच डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी पण या माहितीचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. डॉक्टर श्रीनिवास सामंत यांच्या त्या पुस्तकात तुम्ही जाऊन ते क्रॉस चेक करू शकता. वेद महामानवाचा असं ते पुस्तक आहे. की तो म्हणजे वज्रगड व पुरंदर हा एक किल्ला, खंडागळा व कोंढाणा हा एकच किल्ला आणि माहुली, भंडारदुर्ग व पळसदुर्ग हा
एकच किल्ला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाचा जो उल्लेख केला ते व्याख्यान मी स्वतः ऐकलेले. त्यावेळेस मी शाळेत होतो. मला अजून आठवतं आमच्या शाळेत त्यांनी मी 8वीत असताना ते शाळेच्या पटांगणावर येऊन ते व्याख्यान मला चालवायचे. आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र त्यांच्याकडून ऐकणं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटतं. आणि ते व्याख्यान ऐकून मी फार प्रभावित झालो आणि त्यांच्या या व्याख्यानामुळेच मला शिवचरित्राची इतिहास अभ्यासाची गोडी लागली. एनिवे, आपण पुढे जाऊया. तर या किल्ल्यांच्या बाबतीत हे जे डिस्कशन केलं त्यावरून असं दिसतं की याचा अर्थ महाराजांनी खरे फक्त 18च किल्ले मोगलांना दिले, 23 नाही. 23 किल्ल्याचा फक्त आभास निर्माण केला, पण रियालिटीमध्ये फक्त त्यांनी 18च किल्ले दिलेले आहेत. नीट लक्षात घ्या. पण महत्वाचे म्हणजे महाराजांकडे 60 किल्ले होते. 60 किल्ल्यांपैकी त्यांनी 18 किल्ले दिले. कृपया लक्षात घ्या, 60 पैकी फक्त 18च किल्ले दिले. आणि ते आपण कसे दिले ते पण मी सिद्ध करून दाखवलेलं आहे. याचा अर्थ महाराजांनी स्वराज्यातील 23/35 म्हणजे 10 प्रमाणे जे आकडे दिलेले त्याप्रमाणे, बरोबर, 23/35 म्हणजे 66% किल्ले नाहीत तर 18/60 म्हणजे केवळ 30% किल्ले दिले. व किल्ल्यांच्या प्रमाणात मुलूक असे गृहीत धरले तर 80% मुलूक नव्हे तर केवळ 30%च मुलूक दिला आहे. हे कृपया लक्षात घ्यावे. कारण त्या किल्ल्याच्या आसपासचा मुलूकही आपोआपच जर एखाद्याने जर तो किल्ला जिंकला तर त्या आजूबाजूचा पण मुलूकही त्याच्या ताब्यात जातो, हे उघड आहे. तेव्हा ह्या आकडेवारीवरून असं दिसतं की महाराजांनी 80% मुलूक नाही 30%च मुलूक दिलाय. आता हे झाले आकड्यातील दोष. या व्यतिरिक्त आणखी काही चालाकी होती का किल्ले व मुलूक वाटणी? तर होय, अजूनही चालाकी आहे, ते आपण पाहूया. पुरंदरच्या तहाच्या 2ऱ्या कलमाद्वारे स्वराज्यातील 12 किल्ले व त्याखालील 1,00,000 होन उत्पन्नाचा मुलूक बादशाहाशी एकनिष्ठ राहण्याच्या व चाकरी करण्याच्या अटीवर महाराजांकडेच जहागीर म्हणून राहू देण्यास मंजुरी मिळाली. जे आपण 8व्या प्रकरणात 2रं कलम वाचलेलं आहे. तुम्ही ते क्रॉस चेक करण्यासाठी मागच्या प्रकरणात जाऊन ऐकू शकता. बारा किल्ले महाराजांकडेच ठेवण्यात आले जहागिरी म्हणून. इथे एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे त्या काळी कोणत्याही सरकारी चाकरास जहागीरदारास बादशाहकडून किल्ला जहागीर म्हणून मिळत नसे. ते अशक्य होते. सर्व किल्ले हे बादशाहच्या ताब्यात असत. शिवाजी महाराजांचे पिता शहाजी राजे यांना आदिलशाहीकडून पुणे प्रांत जहागीर म्हणून मिळाला होता, तुम्हाला माहितीच आहे. पण त्यांच्या ताब्यात एकही किल्ला नव्हता. ज्या किल्ल्यावर खुद्द शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला पण बादशाहच्या ताब्यात होता. त्यावर बादशाहचे निशाण फडकत होते. परंतु महाराजांनी या तहात जहागीर म्हणून 12 किल्ले आपल्याच ताब्यात ठेवण्यास यश मिळवले. ही आश्चर्याची गोष्ट नव्हे काय? या किल्ल्यावर स्वराज्याचेच भगवे निशाण फडकत राहिले.
किल्ल्यांचे व मुलखाचे स्वराज्यातील भौगोलिक ठिकाण व राजकीय महत्त्व. याशिवाय किल्ल्यांच्या व मुलखांच्या वाटणीत त्यांचे भौगोलिक ठिकाण व त्यांचे राजकीय महत्त्व काय होते ते पाहूया. बादशाहला जे किल्ले देण्यात आले त्यातील पुरंदर, कोंढाणा, लोहगड, माहुली हे किल्ले सोडले तर इतर किल्ले तुलनेने कमी महत्त्वाचे आहेत. मिर्झा राजांनी सुपे, पुणे, शिरवळ व इतर मोकळ्या मुलखावर आक्रमण केले होते. लोहगड, इसागड, तुंग व तिकोना या 4 किल्ल्यांचा आसमंत तर कुतुब व दाऊद खान यांनी जाळून बर्बाद केला होता. ते मागील प्रकरणात आपण ऐकलेले आहे. स्वराज्याच्या ज्या भागात त्यांनी लष्करी तळ बसविले होते, जाळपोळ केली होती, तो सर्व मुलूक बादशाहला देऊन टाकला. पुरंदर व कोंढाणा या 2 महत्वाच्या किल्ल्यांना मोगलांनी वेढा घातल्यामुळे महाराजांनी हे 2 किल्ले पण देऊन टाकले. आपल्याला जनरली असं वाटतं की पुरंदरलाच वेढा पडला होता. तर दिलेर खान आणि मुरारबाजी देशपांडे, दिलेर खान आणि पुरंदरचा किल्लेदार यांच्यात ती लढाई चालू होती. पण मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे साधारणपणे जूनच्या स्टार्टिंगला मिर्झा राजांनी कोंढाण्याला पण वेढा घातला. त्यावेळेस जिजाऊबाई साहेबांचा मुक्काम कोंढाण्यावर होता. तेव्हा या 2 किल्ल्यांना मोगलांनी वेढे टाकलेले होते, पुरंदर आणि कोंढाणा. ते 2 किल्ले पण मग शिवाजी महाराजांनी या तहामध्ये बादशाहला देऊन टाकले. ओके. स्वराज्यातील हा सर्व मुलूक तुलनेने सपाट मैदानावरील होता. पुढे भविष्यात हा तुलनेने जिंकायला सोपा मुलूक असल्याने महाराजांनी ही मान्यता दिली होती. तसेच आता या भागात मोगली फौज असल्याने त्या मुलखाचा सांभाळ करणे म्हणजे नासाडी जाळपोळ न करणे ही आता मोगलांचीच जबाबदारी होती. म्हणजे प्रजेचे हाल होणार नाहीत ही महाराजांनी त्यात काळजी घेतलेली दिसते. परंतु तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड, जावळीतील सर्व किल्ले, विशालगड तसेच विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रेडीचा किल्ला व तेरेखोलचा किल्ला हे समुद्र किनाऱ्यावरील किल्ले हे सर्व राजकीय दृष्ट्या महत्वाचे होते. ते सर्व किल्ले महाराजांनी आपल्याच ताब्यात ठेवले. असे करून त्यांनी त्याखालील सर्व मुलूक, मुख्यतः जावळीचे खोरे, स्वराज्याचा कोकण भाग व समुद्र किनारा आपल्याच ताब्यात ठेवला व हाच भाग डोंगराळ, अवघड व दुर्गम असल्याने शत्रूला जिंकायला अशक्य होता. म्हणजे स्वराज्य सुरक्षित राहिले होते. मिर्झा राजांवर मात. आता प्रश्न हा पडतो की सबके सब किल्ले मागणारे मिर्झा राजे फक्त 18 किल्ल्यावर राजी का झाले? बाकी किल्ले त्यांनी महाराजांकडे राहू देण्यास तयारी का दर्शवली? बैठकीमध्ये असे काय घडले ज्यामुळे कठोर मिर्झा राजे इतके मुलायम झाले? बरोबर आहे ना. तुम्हाला आठवत असेल मागच्या प्रकरणात आपण पाहिलं मिर्झा राजांनी उदयराज मुन्शीला त्याचा जो निरोप पाठवला होता की सबके सब किल्ले जर देत असाल तरच बैठकीला या म्हणून. महाराजांनी सबके सब किल्ले काही दिले नाही, फक्त 18 किल्ले दिले. महाराज त्यांच्या छावणीत येईपर्यंत तर मिर्झा राजे महाराजांना दमबाजी करत होते. बरोबर ना. पण महाराज बैठकीला बसले आणि पारडे फिरले.
महाराजांनी एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे सफाईदारपणे बोलण्यास सुरुवात केली. रणांगणावर त्यांची भवानी तलवार जेवढी तिखट होती तेवढीच त्यांची वाणी गोड होती. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. सुरुवातीला मिर्झा राजांनी आपल्या मागणीतील एकही किल्ला कमी करण्यास नकार दिला. पण मुळात मिर्झा राजांना महाराजांकडे नेमके किती किल्ले आहेत हेच ठाऊक नव्हते. कारण मी तुम्हाला सांगितलं की 60 किल्ल्यांची यादी आपण बघितली आणि पुरंदरच्या तहाप्रमाणे फक्त 35 किल्ल्यांचाच हिशोब लागतो आहे. असं कसं काय? मिर्झा राजांनी रुपये म्हणजे खंडणी मागितली असेल असे वाटत नाही. कारण औरंगजेबाने किल्ले व मुलूक काबीज करा असेच नेहमी मोगल सरदारांना सांगितले आहे. त्यांनी केलेल्या स्वराज्यावरील मोहिमा या खंडणीसाठी नाहीत. उलट महाराज मिर्झा राजांना आपणास खंडणी द्यावयास तयार आहे असे म्हणाले होते त्यांच्या या प्रस्तावामध्ये. तुम्हाला आठवत असेल. असो, तर बैठकीला त्यांनी काय घडलं ते आपण पाहूया. महाराजांनी मात्र लिलावात बोली लावतात त्याप्रमाणे किल्ल्यांची संख्या हळूहळू वाढवत नेली व वज्रगड पुरंदर धरून ते 23 किल्ल्यावरच थांबले. आपल्याजवळ एकूण 35 किल्ले आहेत असे त्यांनी भासविले. पहा, पुरंदरचे दुसरे कलम, त्यात 12 किल्ल्यांचा उल्लेख आहे आणि पहिल्या कलमामध्ये 23 किल्ल्यांचा उल्लेख आहे. म्हणजे 35 किल्ले आहेत असं ते त्या बैठकीमध्ये दाखवत आहेत. तसं त्यांनी चित्र निर्माण केलं. ते 23 किल्ले त्यांनी दिले आणि मग बाकी किल्ल्यांचे काय? या 12 किल्ल्यांचा मिर्झा राजांनी आग्रह सोडून द्यावा म्हणून एकीकडून आश्वासने तर दुसरीकडून दबाव तंत्राचा वापर या कात्रीत महाराजांनी त्यांना पकडले. लक्षात घ्या. आणि या कात्रीत म्हणजे मिर्झा राजे कोंडीत सापडले. इकडे आड तिकडे विहीर. नीट आहे का? महाराजांनी म्हणजेच अर्थात अप्रत्यक्षपणे महाराजांनी अगदी गोड शब्दात मिर्झा राजांना आश्वासने देण्यास सुरुवात केली होती. कोणती आश्वासने? 4 हलके पत्ते. महाराजांनी मिर्झा राजांना पत्राद्वारे खालील 4 आश्वासने दिली होती. 1. विजापूर विरुद्ध आघाडी उघडण्यास मी तयार आहे. 2. मी आपणास खंडणी देण्यास तयार आहे. 3. मी आपणास किल्ले व मुलूक देण्यास तयार आहे. आणि 4. माझे पुत्र संभाजीराजे यांना चाकरीसाठी पाठविण्यास तयार आहे. आपण मागील प्रकरणात हे 4 प्रस्ताव पाहिलेले होते. नीट लक्षात घ्या, हे महाराजांचे प्रस्ताव आहेत. हे महाराजांची आयडिया आहे. जनरली लोकांना असं वाटतं की मिर्झा राजांनी शिवाजीराजांना असं करायला सांगितलं की संभाजीराजांना चाकरीत ठेवा, ओलीस म्हणून ठेवा, बादशाहकडे नोकरी करा. सत्य तसं नाही. महाराजांनी हे अगोदरच पत्रे पाठवून मिर्झा राजांना सांगितलं आहे की मी खंडणी देईल म्हणून. मी संभाजीराजांना, चिरंजीव संभाजीराजांना तुमच्याकडे नोकरीला पाठवायला तयार आहे. ही त्यांची आयडिया आहे, स्वतः महाराजांची, मिर्झा राजांची नाही. आणि ते पत्राद्वारे त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं. जरी वरील प्रस्ताव मिर्झा राजांनी पूर्वी फेटाळून लावले असले तरी त्याचा मानसिक परिणाम मिर्झा राजांवर झालेला होता. तो म्हणजे विजापूरकर विरुद्धच्या मोहिमेत शिवाजीची मदत मिळणे शक्य आहे ही इशारत त्यांना मिळाली होती.
म्हणजे आदिलशाही विरुद्ध जर मोहीम काढली तर शिवाजी महाराज मदतीला तयार आहेत असं त्यांनी शिवाजी महाराजांनीच मिर्झा राजांना अगोदर सांगितलं होतं त्या पत्राद्वारे, बरोबर ना? आणि मिर्झा राजांना त्या विचारात पडले की आपल्याला जर पुढे जर आदिलशाही विरुद्ध जर आपण मोहीम सुरू केली तर शिवाजी राजे आपल्याला मदत करायला तयार आहेत. यासाठीच महाराजांनी ही पत्रे पाठवली होती. आपल्याला असं वाटतं की मिर्झा राजांनी ते प्रस्ताव फेटाळून लावले, विषय संपला. विषय संपलेला नाहीये. मिर्झा राजांच्या मनात हे विचार घोळतायत. जे प्रस्ताव 4 प्रस्ताव जे पत्रे पाठवले त्याच्यावर मिर्झा राजे विचार मंथन करतायत या बॅकग्राऊंडमध्ये. हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. महाराजांना मिर्झा राजांची गुप्त अडचण माहीत होती. ती म्हणजे स्वराज्यानंतर मिर्झा राजे आदिलशाही विरुद्ध मोहीम काढणार होते. त्या मोहिमेत आपण मदत करू असे आमिष दाखविल्याने म्हणजे आश्वासन दिल्यामुळे मिर्झा राजांनी किल्ल्यांच्या संख्येबाबत ताठर भूमिका न घेता महाराजांनी बादशाची नोकरी करावी यावर जोर देण्यास सुरुवात केली. आणि महाराजांनी तेच हवे होते, म्हणजे सर्व किल्ले न मागणे. कारण त्यांना सर्वच्या सर्व किल्ले द्यायचेच नव्हते. तुम्हाला आठवत असेल की उदयराज मुंशीने जेव्हा सांगितलं महाराजांना मिर्झा राजांचा निरोप की सबके सब किले दे दो, त्यावेळेस महाराजांचं उत्तर आहे कि मैं बहुत से किले दूंगा. सबके सब किले आणि बहुत से किले याच्यामध्ये फरक आहे. उदयराजने मागितले ते ठीक आहे, सबके सब किल्ले पाहिजे असा निरोप आहे म्हणून. पण महाराज म्हटले की बरेचसे किल्ले मी तुम्हाला देतो, म्हणजे याचा अर्थ सगळे देणार नाही. शिवाजी सारखा जबरदस्त माणूस आपल्याकडे असला म्हणजे आदिलशाही चुटकीसरशी संपवता येईल असा मिर्झा राजांचा योग्य व व्यवहारी अंदाज होता. पण किल्ले दिल्यामुळे आता महाराज नोकरीची मागणी टाळू लागले. आपण नोकरीऐवजी आपल्या मुलाला पाठवून देतो असे ते म्हणू लागले. त्यापेक्षा दक्षिणेतच काही कामगिरी अर्थात आदिलशाही संपवणे व स्वराज्य न सोडणे अशा स्वरूपाची जर कामगिरी असेल तर ती करू, पण नोकरी नको. एक प्रकारचं ऍग्रीमेंट प्रमाणे तुमचं एक छोटंसं काम आम्ही करून देऊ. एखादा सेल्फ एम्प्लॉयड पर्सन असतो का, तो छोटंसं काम घेतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, तशा पद्धतीचं हे मी काम करेल, पण नोकरी नको. उरलेल्या किल्ल्यांचा व नोकरीचा आग्रह सोडावा म्हणूनच ते पुढे धूर्तपणे म्हणतात. नीट आहे का? तळ कोकणातील विजापूरकरांचा काही भाग जिंकण्याची मला परवानगी मिळावी, म्हणजे मी स्वराज्य विस्तार करतो, असं अप्रत्यक्षरित्या म्हणण्यासारखं होईल. या बदल्यात दरवर्षी 3 लाख होन असे एकूण 40 लाख होन म्हणजे 13 वर्षात देईन असे गोड आश्वासन त्यांनी स्वतःहून का दिले याचा उलगडा होतो. महाराजांच्या प्रलोभनाने मिर्झा राजे विचारात पडले. कोणताही हुशार माणूस अशा वेळेस या पद्धतीचं डीलिंग होत असताना विचारात पडेल की आता काय करायचं. महाराजांनी जे आश्वासने दिले होते 4 प्रस्ताव पाठवून ते आपण पाहिलं. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे महाराजांचे दबाव तंत्र. म्हणजे एकीकडून आश्वासन आणि दुसरीकडून दबाव अशा कात्रीत त्यांनी मिर्झा राजांना पकडलेलं होतं. तर हे दबाव तंत्र काय? डील ऑर नो डील. बघा, तुम्हाला हे करायचं आहे का नाही, हा सौदा मंजूर आहे की नाही.
एकीकडे असे गोड आश्वासने देताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या मिर्झा राजांवर दबाव पण आणलेला होता. जनरली अशा पद्धतीचं पिक्चर रंगवला गेलेला आहे की मिर्झा राजांच्या त्या लष्करी सामर्थ्यामुळे, आक्रमणामुळे महाराज हतबुद्ध झालेले होते, बेचैन झालेले होते आणि काय करावं, त्यांना ते कुठलं राजकारण करावं हे त्यांना उमजेना, अशा स्वरूपाचं चित्र रंगवलं गेलेलं होतं आपण जेव्हा इतिहास ऐकतो त्यावेळेस. मात्र तशी गोष्ट नाहीये. उलट महाराजांनीच मिर्झा राजांवर दबाव आणलेला होता. शक्ती प्रदर्शनाचं आपण ते पाहिलं आणि त्यांनी आदिलशाहीला पत्र लिहिल्याची अफवा पसरवली होती की आदिलशहाने त्यांना मदतीसाठी कोकणात फौज पाठवली आहे. तर तिकडून पण त्यांनी दबाव त्या निर्माण केलेला होता, ते आपण पाहिलं. महाराज अगतिक असहाय्य व हताश नव्हते. त्यांनी आपले सामर्थ्य, लढण्याची शक्ती सुरक्षित ठेवलेली होती. कशामुळे? कारण मी तुम्हाला सांगितलं की लढाई फक्त पुरंदरवर चालू होती, इतर ठिकाणी शांतता होती. उलट त्यांनीच मिर्झा राजांवर 3 प्रकारे दबाव आणला होता. कसा? हुकमाचे 3 पत्ते. 1. पुरंदरच्या लढ्याद्वारे मराठे कसे आहेत याची चुणूक त्यांनी दाखवली होती, म्हणजे शक्ती प्रदर्शन. 2. आदिलशाहीशी युती करू अशी त्यांनी भीती घातली होती. आणि 3. एक महत्वाचं कारण आहे, महाराज लढाई न करताच स्वतः मिर्झा राजांना शरण आले होते. आपण हे पाहिलं असेल मागच्या प्रकरणातून. मिर्झा राजे आणि शिवाजी राजे यांच्या संघर्षामध्ये पुरंदरवर लढा चालू होता. पुरंदरचा किल्लेदार आणि मुरारबाजी देशपांडे हे लढत होते, पण महाराज स्वतः राजगडावर स्वस्थ बसून होते. लष्करी दृष्ट्या ते निष्क्रिय होते, आपण पाहिलेले. आणि स्वतः रणांगणावर न येताच, लढाई न करताच ते मिर्झा राजांना शरण आले होते. आता हा दबाव कस काय ते आपण बघूया. बैठकीमध्ये अशा पद्धतीचं डील, अशा पद्धतीचे बोलणी करून त्यांनी एक प्रकारची सिच्युएशन निर्माण केली होती. कशी? मिर्झा राजांपुढे कशी सिच्युएशन निर्माण झाली पहा. की तेव्हा तहाद्वारे शिवाजीचे चटकन 80% राज्य मिळवायचे की तह नाकारून रेंगाळणारे युद्ध करून 100% राज्य मिळवायचे, असा पेच मिर्झा राजांना पडला किंवा असा तिढा महाराजांनी टाकला होता. शिवाजी महाराज लढले नाहीत आणि त्यांनी प्रपोजल मांडलं या बैठकीमध्ये की साधारणपणे मी तुम्हाला हे 80% माझं स्वराज्य तुम्हाला देऊन टाकतोय. हे मुळात 80% नाहीये, पण असा कॅल्क्युलेशन वरून आभास तयार केलेला आहे त्यांनी. लढाई न करताच मी तुम्हाला 80% देतो. तर आता काय करायचं? तेव्हा नीट ऐका परत. तहाद्वारे शिवाजीचे चटकन 80% राज्य मिळवायचे की तह नाकारून रेंगाळणारे युद्ध करून 100% राज्य मिळवायचे, असा पेच मिर्झा राजांना पडला किंवा असा तिढा महाराजांनी टाकला होता. कारण महाराज अगतिक असहाय्य व हताश नव्हते. आपण 80% स्वराज्याचा भाग आपण होऊन देण्यास तयार आहोत, तो घ्या, नाहीतर आम्ही निघालो, मग पुढे रणांगणावर तुमचे काय हाल होईल ते कळेलच, असा इशारा जणू महाराजांनी पुरंदरच्या लढ्याद्वारे मिर्झा राजांना दिला होता. पुन्हा ऐका. महाराज अगतिक असहाय्य व हताश नव्हते. आपण 80% स्वराज्याचा भाग आपण होऊन देण्यास तयार आहोत, तो घ्या, नाहीतर आम्ही निघालो, मग पुढे रणांगणावर तुमचे काय हाल होईल ते कळेलच, असा इशारा जणू महाराजांनी पुरंदरच्या लढ्याद्वारे मिर्झा राजांना दिला होता. शाहिस्ते खानाने प्रथम वाटाघाटीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली होती.
कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, महाराजांनी शाहिस्ते खानाशी देखील तह करण्याचा प्रयत्न करून पाहिलेला आहे. तुम्ही जर इतिहास नीट वाचला तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. आपल्याला जनरली असं वाटतं की शिवाजी महाराज लाल महालात गेले आणि त्यांनी शाहिस्ते खानाची 3 बोटे छाटून टाकली, पण ते पुढे. त्याच्या अगोदर महाराजांनी सोनोपंत यांना पाठवून तह करण्याचा प्रयत्न करून पाहिलेला आहे. तो तह, ते प्रपोजल शाहिस्ते खानाने धुडकावून लावलं होतं. म्हणून मग महाराज स्वतः गेले तलवार घेऊन त्यावेळेस शाहिस्ते खानाला भेटायला, आणि त्यांनी तलवारीने त्याची 3 बोटं छाटून टाकली. ऐकत नाही ना, मग हे घे. म्हणून मिर्झा राजांनी रघुनाथ पंतांना सांगितलं होतं किसी हत्यार के बिना ते आले पाहिजेत, कारण हत्यार घेऊन आला तर हे काय करतील काही सांगता येत नाही. अफजल खानाच्या बाबतीत तसंच केलं होतं शिवाजी महाराजांनी. वाघनख हे हत्यार घालून गेले आणि त्याचा कोथळाच त्यांनी बाहेर काढला. मिर्झा राजांच्या बाबतीत थोडी वेगळं टेक्निक त्यांनी इथं वापरलेलं आहे. महाराजांनी आदिलशाहीशी युती करण्याचा बागुलबुवा समोर उभा केला होता. या बागुलबुवा उभा केल्यामुळे पण महाराज चिंताग्रस्त झाले, मिर्झा राजे चिंताग्रस्त झाले. तेव्हा शिवाजीने आदिलशाहीला जाऊन मिळण्यापेक्षा त्याचीच मदत घेऊन आदिलशहाला जिंकणे जास्त योग्य नव्हे का? याशिवाय शिवाजीवर आपण विजय मिळवला अशी इतिहासात नोंद होईल असा व्यवहारी सरळ विचार करत मिर्झा राजांनी तहाला मान्यता देऊन टाकली. पण इथेच मिर्झा राजे फसले व महाराजांचा विजय झाला. महाराजांची मुत्सद्देगिरी. महाराजांनी या वाटाघाटीत सुरुवातीपासून स्वतःला बादशाह का बंदा म्हणत विनम्रतेने गोड बोलून वर्चस्व गाजविले. 3 महिन्याच्या कमी कालावधीत अगदी ताठर व कठोर भूमिका घेणाऱ्या मिर्झा राजांना त्यांनी टप्प्याटप्प्याने खाली उतरवत मऊ करीत पुरंदरचा तह स्वीकारण्यास भाग पाडले. म्हणजे जयसिंग ऐवजी मुलायम सिंग केले. चाणक्याने अहंकारी व लोभी बलवानाला नम्रतेने व पैशाने वश करावे असे म्हटले आहे. महाराजांनी मिर्झा राजांना 40 लाख होऊन देण्याचे आश्वासन दिले. वास्तविक तहामध्ये अटी व बंधने मिर्झा राजांनी महाराजांवर घालायला हवी होती. महाराज भेटायला येण्यापूर्वी मिर्झा राजांनी रघुनाथ पंतास सूचना केली होती. कुठली सूचना? हमारी मुलाकात में अगर आपको हमारी शर्तें मंजूर न होगी तो आपको वापस लौटने की इजाजत दी जाएगी, अशी सूचना केली होती. पहा, मागच्या प्रकरणात तुम्हाला ती वाचायला मिळेल. पण तसे झाल्याचे काही दिसत नाही. उलट पुरंदरचा तहाचा मसुदा स्वतः महाराजांनीच तयार केला व मिर्झा राजांनी केवळ त्याला होकार दिला असे सिद्ध करता येईल. म्हणजे माझं सांगणं असं आहे की ही जी कलमे आहेत, ही कलमे मिर्झा राजांनी ठरवायला पाहिजे होती, ती महाराजांनी ठरवली. जो जेता असतो तो अटी घालतो आणि जो शरण आलेला आहे त्याला त्या अटी मान्य करावं लागतात, अशी सिच्युएशन असते. बरोबर ना? इथं उलट झालेलं आहे. पुरंदरच्या तहाची कलमे महाराज ठरवत आहेत आणि मिर्झा राजे त्याला होकार देत आहेत. कसं काय तर बघूया. उदाहरणार्थ, पुरंदरचे 2 कलम महाराजांचा धूर्तपणा दाखवण्यास पुरेसे आहे. काय 2 कलम? शिवाजी महाराजांनी फक्त 12 किल्ले आणि 1 लाख होऊन उत्पन्नाचा त्याखालील मुलूक यावर संतुष्ट राहावे. तुम्ही म्हणाले मिर्झा राजांनी ठरवलं असेल, पण तसं नाही. महाराजांनी 23 किल्ले दिले तर उरलेले महाराजांकडेच राहणार. सरळ गोष्ट आहे. यावरून आपण
यावरून आपणाकडे केवळ 35च किल्ले आहेत व एकूण 5 लाख होन उत्पन्नाचा मुलूक आहे असा भ्रम त्यांनी निर्माण केला. 23 किल्ले त्या खालचा 4 लाख होन आणि 12 किल्ले आणि 1 लाख होन त्या खालचा मुलूक, म्हणजे टोटल उत्पन्न किती झालं? 5 लाख. असा हा भ्रम शिवाजी महाराजांनी निर्माण केला. त्यामुळे स्वराज्याचा 80% भाग आपण बादशहाला देत आहोत असा भास निर्माण केला. याला भास कावर म्हणतो मी, भ्रम कावर म्हणतो? याचं कारण असं आहे की 60 किल्ल्यांच्या प्रमाणात मुलूक असल्यामुळे एकूण उत्पन्न 5 लाख होनांपेक्षा कितीतरी अधिक असणार हे उघड आहे. बरोबर ना? महाराजांनी पत्राद्वारे पाठवलेले 4 प्रस्ताव व पुरंदरचे बाकी 4 कलमे यात कमालीचे साम्य आढळते. तुम्ही जर कंपॅरिझन केली ना की त्यांनी जे प्रस्ताव पाठवले पत्राद्वारे आणि पुरंदरची ही जी 4 कलमे आहेत इतर राहिलेली, त्याच्यामध्ये खूप साम्य आहे. म्हणजे हे कोण ठरवतंय? हे महाराज ठरवत आहेत स्वतः, मिर्झा राजे नाही. यावरून पुरंदरच्या तहाचा मसुदा महाराजांनीच तयार केला होता हे सिद्ध होते. जसं उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर आदिलशाही विरुद्ध जर मोहीम काढली तर मी तुम्हाला मदतीला तयार आहे. बंदा भी खाविंद के खिदमत में हाजिर है, हे त्यांचं वाक्य आहे महाराजांचं. पण हे प्रस्ताव आधी मिर्झा राजांनी फेटाळले होते. पण तेच प्रस्ताव महाराजांनी एकत्रितरित्या मांडून मिर्झा राजांना स्वीकारण्यास भाग पाडले. मग महाराजांचा पराभव झाला असे कसे म्हणता येईल? नीट ऐका. महाराजांनी पत्राद्वारे पाठवलेले 4 प्रस्ताव व पुरंदरचे बाकी 4 कलमे यात कमालीचे साम्य आढळते. यावरून पुरंदरच्या तहाचा मसुदा महाराजांनीच तयार केला होता हे सिद्ध होते. हे प्रस्ताव आधी मिर्झा राजांनी फेटाळले होते. पण तेच प्रस्ताव महाराजांनी एकत्रितरित्या मांडून मिर्झा राजांना स्वीकारण्यास भाग पाडले. मग महाराजांचा पराभव झाला असे कसे म्हणता येईल? मिर्झा राजांची थाप की अगतिकता, दोन्ही कसे ते पाहूया. रघुनाथ पंत मिर्झा राजांना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते व त्यांनी तह करण्याची विनंती केली होती, त्यावेळेस मिर्झा राजांनी आपणास तह मंजूर करण्याचा आपल्याला अधिकार नसून तो अधिकार बादशहालाच आहे असे सांगितले होते. ते म्हणाले होते, आठवतं का? ते म्हणाले होते, शिवाजी राजा से तह मंजूर करने की मुझे बादशाह की इजाजत नहीं है, इसलिए इस तह के बारे में खुल्लम खुल्ला मैं कुछ नहीं कह सकता, असं ते म्हटले होते रघुनाथ पंतांना. मग वाटाघाटी झाल्यावर बादशाहच्या मंजुरीची वाट न पाहता त्यांनी तहाला कशी मान्यता देऊन टाकली? नरहर कुरुंदकरांनी मिर्झा राजांबद्दल लिहिले आहे, मिर्झा राजे औरंगजेबाच्या अत्यंत विश्वासातील गृहस्थ, मिर्झांच्या शब्दांना आलमगीर फार मान देत असे. मिर्झा राजांचं औरंगजेबावर बरंच वजन होतं. मिर्झा राजांनी औरंगजेबाला न पुसता तहाला मान्यता देऊन टाकली. किल्ल्यांच्या बाबतीत महाराजांनी काय चलाकी केली ते आपण पाहिले. त्यांनी खरे 23 नाही तर 18 किल्ले दिले आहेत. मिर्झा राजांना हे नंतर कळले असणारच, मग ते चुप का बसले? याला 2 सरळ कारणे देता येईल. पहिले म्हणजे तह झाल्यावर त्यांनी मान्यता देऊन औरंगजेबाला तह झाल्याचे लगेच कळविले होते. मात्र किल्ले त्यांना नंतर देण्यात आले, त्यामुळे हे 18 किल्ले मिळाल्यावर आपण फसविल्या गेल्याचे ते बादशहाला कसे सांगणार? दुसरे कारण म्हणजे त्यांची अगतिकता. कारण महाराजांनी त्यांना भेटण्याची साधलेली अचूक वेळ.
इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी म्हटले आहे, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनमध्ये लष्करी मोहीम चालवणे अशक्य असते. मिर्झा राजे पुण्याला पोहोचले 3 मार्च रोजी आणि जर का त्यांना स्वराज्याविरुद्ध परिणामकारक काही करायचे असेल तर त्यांनी ते पुढील 3 महिन्यातच करणे आवश्यक होते. महाराज तहासाठी मिर्झा राजांना भेटले 11 जूनला, म्हणजे पावसाळा तोंडावर आलेला होता. मिर्झा राजे अगतिक होते कारण येथील धोधो पावसात त्यांना आपल्या लष्करी हालचाली नाईलाजाने बंद ठेवणे भागच होते. युद्ध आणि तह या संदर्भामध्ये आपण आता इतिहासकार सर सेतू माधवराव पगडी यांनी याचं विश्लेषण कसं केले ते पाहूया. इतिहासकार सर सेतू माधवराव पगडी यांच्या मतानुसार शिवाजी महाराजांनी हे युद्ध का बंद केले याची कारणे पुढील प्रमाणे दिली आहेत. ते लिहितात, हे अगदी उघडच आहे की मिर्झा राजांचे उत्कृष्ट लष्करी नेतृत्व ते म्हणजे, आणि 5 कारणं त्यांनी दिलेली आहेत. 1. शिवाजीच्या मुलखाची जाळपोळीने लूटमारीने धुळधाण उडवणे. 2. मोगलांच्या प्रदेशात जाण्यास शिवाजीचा मार्ग रोखणे. 3. किल्ल्यांना जबरदस्त वेढा घालणे. 4. शिवाजीच्या माणसांना फितूर करण्याचे तंत्र अवलंबणे. आणि 5. विजापूर दरबारवर दबाव आणून त्यांना या लढ्यात तटस्थतेची भूमिका घेण्यास भाग पाडणे. त्यामुळे मोगलांशी युद्ध चालू ठेवणे योग्य नसून त्यापेक्षा काही सौम्य अटी स्वीकारून तह करणे हाच एक मार्ग आहे असे शिवाजी महाराजांना वाटले. अशा स्वरूपाचं लिखाण आणि कारण सेतू माधवराव पगडी यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्ही ते क्रॉस चेक करून पाहू शकता. मात्र यावरील स्पष्टीकरणामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. मला ते मान्य नाही. त्या त्रुटी खालील प्रमाणे. त्यांनी काय कारण दिले मी ते वाचून दाखवतो आणि ते कसं योग्य नाहीये ते पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. 1. ते म्हटलं ते शिवाजीच्या मुलखाची जाळपोळीने लूटमारीने धुळधाण उडवणे. माझं म्हणणं हे आहे की हाच उद्योग शाहिस्ते खानाने 3 वर्षे केलाच होता. 2. मोगलांच्या प्रदेशात जाण्यास शिवाजीचा मार्ग रोखणे. यावर माझं म्हणणं असं आहे की इतिहासात याला पुरावा नाही. महाराजांचा मुक्काम राजगडावर होता. मध्ये ते जावळीला प्रतापगडावर गेले होते हे वाचकांना आठवत असेल. नेताजीने मोगल मुलखात परिंड्याजवळ धुमाकूळ घातला होता व त्यात मोगल मार खात होते. याचे वर्णन पुढे येईल. 3. किल्ल्यांना जबरदस्त वेढा घालणे. शाहिस्ते खानाने चाकणला वेढा घातला होता व हा किल्ला जिंकला होता. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता व हा किल्ला जिंकला होता. मात्र दिलेर खान मिर्झा राजे यांनी पुरंदरला वेढा घातला होता पण त्यात ते स्वतःच मार खात होते. आपण पाहिलेच. सिंहगडाला वेढा घातला होता पण सिंहगड पण अजिंक्य होता आणि पुरंदर पण मराठ्यांच्याच ताब्यात होता. तहाला जाईपर्यंत पण देखील महाराजांनी सांगितलं की मैं पुरंदर किल्ला आपके सुपूर्द करता हूं म्हणून. 4. शिवाजीच्या माणसांना फितूर करण्याचे तंत्र अवलंबणे. आता बघा त्याचं स्पष्टीकरण मी देतो, नीट ऐका. त्यांनी तसे तंत्र अवलंबले असेलही मात्र महाराजांचा एकही मराठा सरदार फितूर झाला नाही. दिलेर खानाने मुरारबाजींना नोकरीचे भर रणांगणावर आमिष दाखवले पण स्वामीनिष्ठ मुरारबाजींनी बाणेदारपणे खानाला उत्तर दिले, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? अशा स्वरूपाचं बाणेदार उत्तर मुरारबाजींनी दिलेर खानाच्या तोंडावर फेकलेलं आहे.
विजापूर दरबारावर दबाव आणून, हे पाचवं कारण, विजापूर दरबारावर दबाव आणून त्यांना या लढ्यात तटस्थतेची भूमिका घेण्यास भाग पाडणे. पण हे पण स्पष्टीकरण कामाचं नाहीये, कारण आपण पाहिले की मिर्झा राजांनी दक्षिणेत आल्यावर शिवशत्रूंना मोगली झेंड्याखाली गोळा करण्यास सुरुवात केली होती. उदाहरणार्थ चंद्रराव मोरेच्या भाऊबंदास अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांना महाराजांविरुद्ध लढवण्यासाठी बोलवले होते. विजापूरचा आदिलशाह पण महाराजांच्या विरुद्धच होता पूर्वीपासूनच. तेव्हा तटस्थतेची भूमिका मिर्झा राजांनी घ्यायला लावली हा क्लेम फेल जातो. ते पूर्वीपासूनच महाराजांच्या विरुद्ध होते, आदिलशाही आणि इतर लोक. शिवाय हा झाला परिस्थितीकडे बघण्याचा व्यवहारातील नेहमीचा दृष्टिकोन. पण हा चुकीचा दृष्टिकोन आहे व महाराज मिर्झा राजांना शरण गेले या गृहीतकावर आधारित आहे. आता आपण पाहूया पुरंदरच्या तहामागील खरी 5 कारणे एका वेगळ्या दृष्टिकोनातून. तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. प्रकरणाच्या शेवटी मी तुम्हाला काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो. वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे. पुण्यावरून संजय सोनवणी यांनी फेसबुकवर 2014 साली कॉमेंट केली होती. सारंग माडगुळकर's thesis on Purandar Treaty is the most logical and the best one. टोरंटो कॅनडाहून 2014 साली चंद्रशेखर मराठे यांनी लिहिलं होतं, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन सारंग. तर फेसबुकवरच 2013 साली आनंद सिंह शितोळे देशमुख यांनी लिहिले, रिअली गुड राईटअप. 2017 साली फेसबुकवर संदीप महाजन हे लिहितात, ग्रेट वर्क, बो डाऊन टू यू सारंग, कीप इट अप. तर सिंधुदुर्ग कोकण रेल्वे इथून ईमेलद्वारे श्रीराम पालव यांनी लिहिले आहे, मुद्देसूद संदर्भासहित वाक्यांची मांडणी, शिवराज्यातील अभेद्य गड किल्ल्यांची सचित्र मांडणी आणि प्रत्येक वाचकाला इतिहासात घेऊन जाण्याची ताकद तुझ्या लेखनात आहे. मित्रा, खरंच वाचताना अंगावर रोमांच उभे राहत आहेत. कोरोनामुळे घरातून काम करत असता तुझ्या कार्याला जाणून घेता आले. आपल्या पुढील पिढीसाठी हे आवश्यक आहे. पुस्तक पूर्ण वाचण्यास उत्सुक आहे. इच्छा पूर्ण करावी. प्रतिक्रिया देणाऱ्या या सर्व मित्रांचे मी आभार मानतो. आपल्यालाही जर हे माझं पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ ऐकून प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आपण त्या जरूर कळवाव्या. आपण आतापर्यंत हे 9 एपिसोड ऐकलेत. या 9 एपिसोडवरून तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्याबद्दल मी पण जाणून घेण्यास उत्सुक आहे. आणि या पद्धतीने मी एक सर्वे करतो आहे. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ कळला असेल तर तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. कारण बऱ्याचदा काय होतं की फेसबुकवरून माझा अनुभव आहे की बरेच लोक पोस्ट न वाचताच किंवा व्हिडिओ न पाहताच त्याला लाईक करतात. त्यामुळे कळत नाही की मुळात लोकांना ते कळलं आहे का, आवडलं आहे का नाही म्हणून. पण एक फॉर्मॅलिटी असते लाईकची. तसं करू नका. जर व्हिडिओ आवडला असेल, कळला असेल, ते कॅल्क्युलेशन या जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन इथे मी सांगितले त्या पद्धतीचे जर असतील तरच त्याच्यावर लाईक करा. जेणेकरून मला मग व्ह्यूज किती आहेत, किती लोकांनी व्हिडिओ पाहिला आणि किती लोकांना तो आवडला याचं पर्सेंटेज काढता येईल. त्याच्यानुसार मला अंदाज येईल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
असेच माझे बाकीचेही एपिसोड पुढे येतील, ते आपण पाहत राहा, कारण माझ्या पुस्तकात एकूण 24 प्रकरणे आहेत. जय शिवराय.